नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सर्वप्रथम न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो. आज पुन्हा एकदा आपण शरद पवारांवर बोलणार आहोत. शरद पवार लवकरच भाजपच्या सोबत जातील अशा प्रकारचं भाकीत काही नेत्यांनी केलेलं आहे. भाजपचे नेते आणि भाजपचे समर्थक हे शरद पवारांकडे कायमच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतात. भाजपचे कट्टर समर्थक शरद पवारांवर अत्यंत कडवट भाषेत टीका करत असतात. शरद पवार म्हणजे महाराष्ट्रामध्ये जातीवादाचं विष कालवणारा माणूस असा त्यांचा उल्लेख करत असतात. भाजपचे काही नेते मात्र शरद पवारांकडे आशाळभूतपणे पाहत असतात आणि त्यांच्या संभाव्य पाठिंब्याबद्दल कायम चर्चा रंगवत असतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजितदादा पवार जेव्हा जेव्हा शरद पवारांच्या भेटीला जातात तेव्हा या पाठिंब्याच्या चर्चेला प्रचंड ऊत येतो. मुळात प्रश्न हा आहे की खरोखरच शरद पवारांच्या पाठिंब्याची भाजपला गरज आहे का? अजितदादांना काही दिवसापूर्वी डेंग्यूची लागण झालेली, परंतु आता मात्र ते खडखडीत बरे झालेले दिसतात. डेंग्यूच्या रुग्णांना बरं झाल्यानंतर सुद्धा बराच काळ थकवा जाणवत असतो, परंतु अजित पवारांची इच्छाशक्ती इतकी दांडगी आहे की त्यांनी व्हाया पुणे थेट दिल्लीपर्यंत मजल मारली. पुण्यामध्ये आधी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर तडक ते पोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अन्य नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते. पुण्यातली चर्चा ही कौटुंबिक होती असं अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी जाहीर केलेलं आहे. परंतु या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला पोचले आणि ते अमित शहांना भेटले. त्याच्यामुळे या चर्चेला तडका लागला आणि माध्यमांचे प्रतिनिधी ही चर्चा रंगवायला लागले. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी गौप्यस्फोट केला की विकासाच्या मुद्द्यावर शरद पवार लवकरच भाजपला पाठिंबा जाहीर करणार आहेत. अपक्ष आमदार रवी राणा यांनी सुद्धा साधारण तसंच विधान केलं. रवी राणा असं म्हणाले की अजितदादांनी आता शरद पवारांना पटवलं आहे आणि शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर करतील. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या गाठीभेटी होतात आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या चर्चा रंगतात त्याच्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया ठरलेली असते. यावेळी सुद्धा शरद पवार यांनी तशीच प्रतिक्रिया दिलेली आहे. शरद पवार म्हणालेत की अजित पवार यांच्याबरोबर झालेली चर्चा कौटुंबिक होती आणि या भेटीमध्ये कोणत्याही प्रकारच्या राजकीय विषयांवर चर्चा झालेली नाही आहे. शरद पवार लवकरच भाजपला पाठिंबा देणार असं जेव्हा जेव्हा एखादा भाजप नेता जाहीर करतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड धन्यतेचे भाव असतात. या नेत्यांना नेमकं काय वाटतंय की शरद पवारांची पसंतीची मोहर उमटली नाही तर मोदींना पंतप्रधान पदाची तिसरी टर्म मिळणार नाही असं त्यांना वाटतंय का? आता राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या सोबत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. तिघांचं एकत्रित सरकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवार जर भाजपच्या सोबत आले नाहीत तर फार मोठं आकाश कोसळणार आहे अशी या नेत्यांची भावना आहे का? शरद पवारांच्या सोबत बेरजेच्या राजकारणाआधी भाजपचे काही नेते इतकी धडपड का करतायत? जेव्हा जेव्हा शरद पवार आणि भाजप यांची जवळीक वाढली आहे अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागतात तेव्हा भाजपच्या समर्थकांच्या भुवया वक्र व्हायला लागतात. कारण शरद पवारांनी आयुष्यभर ज्या प्रकारचं राजकारण केलं आहे त्या प्रकारचं राजकारण केलेला एखादा नेता जर भाजपच्या सोबत जातो तर त्याच्यामुळे भाजपची पत कमी होते अशी या लोकांची भावना आहे. हा प्रश्न फक्त मूल्यांचा नाही आहे, कारण राजकारणामध्ये मूल्यांना फारशी किंमत नसते. मोदी शहा या देशाचं गेली 9 वर्ष ज्या प्रकारे राजकारण करतायत त्यांच्या डोळ्यासमोर विकसित भारताचं एक चित्र तयार आहे आणि त्या दिशेने त्यांची वाटचालसुद्धा सुरू आहे. परंतु ही वाटचाल करताना त्यांना कोणत्याही मार्गाचं वावडं नाही आहे. परंतु भाबडं राजकारण करून कपाळ मोक्ष करून घेण्याची या दोन्ही नेत्यांची अजिबात इच्छा नाही आहे. भाबड्या राजकारणाच्या मार्गाने हे जर दोन्ही नेते गेले असते तर काँग्रेसवाल्यांनी त्यांना कधीच विकून खाल्लं असतं. परंतु काँग्रेसच्या तोडीस तोड राजकारण करण्याची क्षमता ही या दोन्ही नेत्यांची बलस्थानं आहेत आणि याच बलस्थानामुळे यश कायम या दोन नेत्यांच्या सोबत असतं. राजकारणातल्या व्यवहारवादाचं प्राबल्य जरी आपण मान्य केलं तरीसुद्धा शरद पवार यांना सोबत घेण्यामध्ये राजकीय शहाणपणा आहे का हा प्रश्न शिल्लक उरतोच. शरद पवारांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे, 5 दशकांपेक्षा जास्त. परंतु या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी कधीही भव्य दिव्य यश मिळवलं आहे असं पाहायला नाही मिळालं. शरद पवारांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी निवडून आणलेल्या आमदारांचा आकडा 100 पार करू शकला नाही. 100 तर सोडाच, 75 सुद्धा पार करू शकला नाही. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. याच वर्षी निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला 58 जागा मिळाल्या.
त्याच्यानंतर पुढची निवडणूक 2004मध्ये, यावेळी शरद पवारांना 71 जागा मिळाल्या, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतला आमदारांचा सगळ्यात मोठा आकडा. 2009मध्ये हा आकडा 62वर घसरला, 2014मध्ये हा आकडा 41वर घसरला आणि 2019मध्ये 54 आमदार जिंकून आणण्यासाठी शरद पवारांना चक्क पावसात भिजावं लागलं. पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांची परिस्थिती आणखी वाईट झालेली आहे. बुडत्याचा पाय खोलात अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी 90% अजित पवारांच्या बाजूने वळलेले आहेत. आज वय शरद पवारांच्या सोबत नाही आहे. आजारपणामुळे त्यांच्या क्षमतेवर प्रचंड मर्यादा आलेल्या आहेत. अलीकडेच ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष शेवटून पहिला आला. एवढी नामुष्की शरद पवारांवर आली नाही, एवढीच त्यांची मिळकत. नेमकी या उलट भाजपची परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सलग 2दा भाजपने 100वर आमदार जिंकून आणलेले आहेत. आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते भाजपच्या सोबत सरकारमध्ये आहेत आणि ही कुमक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी पुरेशी आहे. जर फार गोतावळा घेऊन निवडणूक लढले तर रथाचं चाक जमिनीमध्ये रुतण्याची शक्यता आहे आणि इतिहाससुद्धा हेच सांगतो. पवारांचं राष्ट्रीय राजकारणातलं औचित्य कधी संपलेलं आहे आणि हे लोण आता बारामतीपर्यंत म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यापर्यंत कधी पोचेल हे कोणी सांगू शकत नाही आणि याची झलक ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलेली आहे. शरद पवार भाजपला पाठिंबा देतील की नाही, हा पाठिंबा प्रत्यक्ष असेल की अप्रत्यक्ष, छुपा असेल की उघड, हा काथ्याकूट खरोखर निरर्थक आहे. कारण शरद पवारांचं राजकारण म्हणजे काही चांद्रयान नाही आहे की ते ठराविक ठिकाणी लँड होईल. शरद पवारांचं राजकारण हे कायमच एखाद्या भरकटलेल्या मिसाईलसारखं राहिलेलं आहे. ते कुठूनही उडतं आणि कुठेही जाऊन कोसळतं. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी 300पेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा आहे, त्या मोदींना जेमतेम 4 खासदार गाठीशी असलेल्या शरद पवारांचा पाठिंबा किती महत्त्वाचा, हा प्रश्न फार गूढसुद्धा नाही आणि गहनसुद्धा नाही आहे. शरद पवारांचं राजकीय वजन तुळामासा झालेलं आहे, त्यामुळे ते कुठेही असले तरी काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांचा पाठिंबा भाजपला अशा प्रकारची वक्तव्य करून फार गजब निर्माण करण्याची गरजसुद्धा नाही आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा एकदा आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. आपली दिवाळी खूप खूप आनंदात साजरी हो. नमस्कार आणि धन्यवाद.